भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामधला रस्त्यावरचा राडा आता थेट विधान भवनापर्यंत पोहोचलाय। दोन्ही नेत्यांचे समर्थक एखाद्या गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर भिडलेत आणि एकमेकांवर हात उगारण्यापर्यंत हा वाद शिगेला पोहोचला। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत आणि जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते भिडलेले। महानगरपालिकेकडे आपण ही जमीन दिली तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ज्या निधीची तरतूद आहे, ख्रिश्चन जवळजवळ 5 लाख लोकवस्ती आहे, या लोकांना ही दफनभूमी उपयोगी होणार आहे। शेवटी मानवतेच्या दृष्टीने हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सिख असेल, ईसाई असेल, तो माणूस आहे। अंतिम अटोड़े के बारे में चर्चा चालू है और ऐसे चर्चा होने के वक्त जब ऐसे इस तरह की मारपीट अगर होती है, सिर्फ निंदनीय नहीं है। अभी यहाँ की सुरक्षा का कई प्रश्न निर्माण हो गया है और सिर्फ कर्मचारियों के ऊपर आरोप करने में कोई अर्थ नहीं रहेगा, क्योंकि विधायक अपने साथ विदाउट पास लोगों को लेके आते। ये लोग कौन थे, ये गुंडे कौन थे, किसके इशारे पे आए, क्यों उन्होंने किया और ये सोची समझी साजिश है क्या, ये सब चीज की चौकसी होनी चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा है। आज आदरणीय उद्धव जी और आदरणीय मुख्यमंत्री जी ने भी हम सब विधायकों के साथ एकीकडे या प्रतिक्रिया येत असताना एक मोठी अपडेट आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमुळे काही वेळापूर्वी जो प्रकार झाला त्या संदर्भातच कारवाईची मागणी करण्या प्रकरणासाठी आता जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे दोघंही गेलेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। या राड्यासंदर्भात कारवाई व्हावी यासाठी ही भेट असल्याचं समोर येतं। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। अभिषेक, नेमके काय अपडेट्स आहेत या भेटी संदर्भात? विधान भवनामध्ये जो राडा झाला आहे त्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे दोघंही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी ही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं बोलून दाखवली गेलेली आहे। आणि एकूणच प्रामुख्याने जो सगळा मारहाणीचा सिलसिला झालेला आहे त्या प्रकरणी ही दखल जी आहे ती विधानसभा अध्यक्षांनी देखील घेतली आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या संदर्भात काय कारवाई करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच मागील 2 ते 3 दिवसांपासून हा संपूर्ण एकूणच राडा जो आहे तो पाहायला मिळतो आणि आता एकूण मारहाणीत मध्ये त्याचं रूपांतर आपल्याला झालेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भात काय भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। तेव्हा मोठी अपडेट, विधानसभा सदस्य आमदारांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची तक्रार झालेली आहे। विधान भवनातील पोलिसांकडून अध्यक्षांना अहवाल सादर झालेला आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। विधिमंडळाच्या लॉबीत आमदार कार्यकर्त्यांनाही प्रवेश देतात असं अहवालात नमूद करण्यात आले। नियमानुसार आमदारांसोबत केवळ शासकीय स्वीय सहाय्यकालाच आत जाण्यास परवानगी आहे। मात्र असं असतानाही विधिमंडळाच्या लॉबीत आमदार कार्यकर्त्यांनाही परवानगी देतात, प्रवेश देतात किंवा असं अहवालात नमूद करण्यात आले। त्यामुळे आता अध्यक्षांकडे या संदर्भातला अहवाल पोलिसांकडनं सादर झालेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आणि विधानसभा सदस्य आमदारच या नियमांची पायमल्ली करतायत अशी तक्रार एक प्रकारे समोर येते। कारण अहवालामध्ये तसं स्पष्ट करण्यात आलंय की आमदार कार्यकर्त्यांना देखील लॉबीमध्ये प्रवेश देत असतात, मात्र नियम असा आहे की आमदारांसोबत केवळ शासकीय स्वीय सहाय्यकालाच आत जायला परवानगी आहे। मात्र असं असतानाही हा प्रकार घडतोय। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात अहवाल देण्यात आलाय आणि आता विधानसभा अध्यक्ष काय पावलं उचलतात पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला आहे। एकीकडे दोघांचे सूरज सावंत आपल्या सोबत आहेत याबद्दल अपडेट द्यायला। सूरज, अश्विन, नक्कीच आज जो प्रकार घडला, लोकशाहीचं मंदिर म्हणून हे विधान भवन ओळखलं जातं आणि याच ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर फ्री स्टाईल हाणामारी झाली। आपण पाहतोय की याच विधान भवनांच्या पायऱ्यांच्या पुढे ही हाणामारी झालेली होती आणि दोन्हीही कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि या संदर्भातलाच एक अहवाल खरं तर विधान भवनाचे जे सुरक्षा पोलीस आहेत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला होता की स्वतः आमदारच म्हणजे सर्वच पक्षीय आमदार हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन विदाउट पास विधान भवनात येत आहेत आणि याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी ते विना एंट्री जात आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर हाऊसच्या बाहेर जी लॉबी असते त्या लॉबीच्या ठिकाणी देखील कुणालाही जाण्यास परवानगी नसते, मात्र त्या ठिकाणीही आमदार हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत। कागदपत्रांवरती सह्या असोत किंवा त्या ठिकाणी फोटो सेशन चालतं, हे कुठेतरी नियम मोडणार आहे। या संदर्भातला जो अहवाल आहे हा विधान भवन सुरक्षा पोलिसांनी खरं तर विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला होता आणि या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात देखील सुचवण्यात आलं होतं। त्यानुसार विधान भवन अध्यक्षांनी देखील सूचना दिलेल्या होत्या। मात्र आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात
जे येल्लो पासेस असतात, जे या ठिकाणी भेटी देण्यासाठी येत असतात, त्यांना देण्यात आले होते. आज देखील तोच प्रकार घडला. आमदारांसोबत आलेले कार्यकर्ते हे पास सोबत आले होते आणि ते ठीक आहे. आतमध्ये आल्यानंतर एकमेकांना नक्कीच. तेव्हा काय प्रकार घडला जे आपण सूरज सावंत आपले प्रतिनिधी यांच्याकडनं जाणून घेतलं. सुरेश, धन्यवाद. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तेव्हा नेमकं आता विधानसभा अध्यक्ष काय पावलं यावर उचलतात पाहणं महत्वाचं असेल, कारण अहवाल तर पोलिसांनी त्यांच्याकडे सोपवलेला आहे अशी आताची माहिती आहे.